LibreOffice बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत रिपोर्ट तयार करणे, रिपोर्टमधील फील्ड्स सिलेक्ट, लेबल आणि सॉर्ट करणे, रिपोर्टचा लेआउट ठरवणे, तसेच स्टॅटिक किंवा डायनॅमिक ह्यापैकी रिपोर्टचा प्रकार निवडणे. ह्यासाठी आपण लायब्ररी डेटाबेसचा वापर करणार आहोत. आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे. तसेच आपल्याकडे सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती संचित केलेले टेबल आहे. मागील ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म्स आणि क्वेरीज कशा बनवायच्या ते शिकलो. रिपोर्ट कसा बनवायचा हे शिकण्यापूर्वी रिपोर्ट म्हणजे काय हे प्रथम जाणून घेऊया. क्वेरी प्रमाणेच डेटाबेसमधून माहिती मिळवण्याची अजून एक पद्धत म्हणजे रिपोर्ट होय. आपण रिपोर्ट आपल्या आवडीनुसार डिझाइन करू शकतो, ज्यामुळे तो आपल्याला वाचणे किंवा कागदावर छापणे सोयीचे होते. डेटाबेसमधील टेबल्स किंवा क्वेरीज पासून रिपोर्ट्स तयार करता येतात. टेबल किंवा क्वेरी मधील सर्व किंवा काही निवडक फील्ड्स रिपोर्ट मध्ये घेता येतात. स्टॅटिक आणि डायनॅमिक हे रिपोर्ट्सचे दोन प्रकार आहेत. जेव्हा स्टॅटिक रिपोर्ट बघण्यासाठी उघडला जातो, त्यावेळी रिपोर्ट बनवताना त्यात असलेला डेटाच आपल्याला दाखवला जातो. याला स्नॅपशॉट असेही म्हणतात. परंतु डायनॅमिक रिपोर्ट बघण्यासाठी उघडल्यावर आपल्याला डेटाबेसमधून करंट डेटा दाखवला जाईल. आता आपण सॅम्पल रिपोर्ट बनवूया. लायब्ररी डेटाबेसमध्ये डाव्या पॅनेलमधील रिपोर्ट्स ह्या आयकॉनवर क्लिक करा. उजव्या पॅनेलमधील यूज विझार्ड टू क्रिएट रिपोर्ट वर क्लिक करा. रिपोर्ट्स तयार करण्याचा हा सगळ्यात सोपा आणि जलद पर्याय आहे. आता आपल्याला नवी विंडो दिसेल, ज्याला रिपोर्ट बिल्डर विंडो असेही म्हणतात. तसेच आपल्याला डाव्या बाजूला 6 स्टेप्सची सूची असलेला विझार्ड दिसेल. मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेल्या क्वेरीवर आधारित रिपोर्ट बनवण्यासाठी आपण हा विझार्ड वापरणार आहोत. हिस्टरी ऑफ बुक्स इश्यूड टू द लायब्ररी मेंबर्स. आपण फील्ड सिलेक्शन ह्या पहिल्या स्टेपवर आहोत. आपण टेबल किंवा क्वेरी यापैकी एक रिपोर्टचा सोर्स म्हणून निवडणार आहोत. वरील ड्रॉपडाऊन सूचीतून हिस्टरी ऑफ बुक्स इश्यूड टू मेंबर्स ही क्वेरी निवडूया. आता आपल्याला डाव्या बाजूला क्वेरी मधील उपलब्ध फील्ड्सची सूची दिसेल. आपल्या रिपोर्टमध्ये ही सर्व फील्ड्स हवी असल्यामुळे उजवीकडे दर्शवणाऱ्या डबल एरो बटणावर क्लिक करा. आता पुढील स्टेपवर जाण्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करा. दुसरी स्टेप लेबलिंग फील्ड्स. इमेजमध्ये दाखविल्याप्रमाणे लेबलच्या टेक्स्ट बॉक्समध्ये पुढील लेबल्स टाईप करा. आता नेक्स्ट बटणावर क्लिक करा. आता आपण ग्रुपिंग ह्या तिसऱ्या स्टेपवर आहोत. ह्याचा वापर एखाद्या फील्डनुसार डेटा गटांमध्ये विभागून दाखवण्यासाठी करतात. उदाहरणार्थ, आपण आपल्या रिपोर्टमध्ये बुक टायटल नुसार ग्रुप बनवू शकतो. जर आपण तसे केले तर रिपोर्टमध्ये आपल्याला प्रथम बुक टायटल आणि नंतर ज्यांना हे पुस्तक दिले गेले आहे त्या सर्व सभासदांची नावे दिसतील. त्यानंतर पुढील बुक टायटल दाखवले जाईल. आतासाठी आपण आपला रिपोर्ट साधाच ठेवूया. त्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करा. आता आपण सॉर्टिंग ऑप्शन्स ह्या चौथ्या स्टेपवर आहोत. आपण घटनांच्या क्रमानुसार डेटा सॉर्ट करूया आणि नंतर ते चढत्या क्रमाने बुक टायटल प्रमाणे सॉर्ट करूया. त्यासाठी आपण सॉर्ट बाय या ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करूया.
नंतर इश्यू डेट वर क्लिक करूया. नंतर दुसऱ्या ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करूया. नंतर बुक टायटल वर क्लिक करूया. आता नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता पाचवी स्टेप चूज लेआउट. आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे रिपोर्टची रूपरेषा बदलू शकतो. सूचीतील कॉलमनार सिंगल कॉलम ह्या लेआउटवर क्लिक करा. आपल्या लक्षात येईल की मागे रिपोर्ट बिल्डर रिफ्रेश झाला आहे. येथे सर्व लेबल्स डावीकडे आणि संबंधित फील्ड्स उजवीकडे दर्शविली आहेत. आता कॉलमनार 2 कॉलम्स वर क्लिक करा. पुन्हा विंडो रिफ्रेश झाली असून 2 कॉलमचा लेआउट दर्शवत आहे. अशा प्रकारे आपण बेस विझार्डने प्रदान केलेल्या लेआउट्स पैकी कोणताही एक निवडू शकतो. आवश्यकतेप्रमाणे आपण त्यात नंतर बदलही करू शकतो. आत्तापुरते आपण पहिला घटक टॅब्युलर वर क्लिक करू. नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता शेवटची स्टेप क्रिएट रिपोर्ट. येथे आपण आपल्या रिपोर्टला अर्थपूर्ण शीर्षक देऊया. बुक्स इश्यूड टू मेंबर्स रिपोर्ट हिस्ट्री. आता आपण आपला रिपोर्ट तयार करूया, जो आपल्याला नेहमी डेटाबेसमधून लेटेस्ट डेटा दर्शवेल. त्यासाठी डायनॅमिक रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यामुळे जेव्हा आपण बघण्यासाठी रिपोर्ट उघडू तेव्हा आपल्याला लेटेस्ट डेटा बघायला मिळेल. आपले रिपोर्टचे काम झाले आहे. आता क्रिएट रिपोर्ट नाव या पर्यायावर क्लिक करा आणि शेवटी फिनिश या बटनावर क्लिक करा. आता आपल्याला एक नवीन विंडो दिसेल. यात वरती फील्ड लेबल्स बोल्ड फॉन्ट मध्ये आहेत आणि मुख्य डेटा टेबल स्वरूपात आहे. तसेच आपल्याला दिसेल की ते इश्यू डेट फील्ड वर चढत्या क्रमाने म्हणजेच घटनाक्रमानुसार सॉर्ट केलेले आहे आणि नंतर बुक टायटल प्रमाणे सॉर्ट केले आहे. अशा प्रकारे आपण लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांचा घटनाक्रमानुसार रिपोर्ट बनवला आहे. पुढील ट्युटोरियलमध्ये आपल्या रिपोर्टमध्ये बदल कसे करायचे ते पाहू. आता असाइनमेंट करू. पब्लिशर्स प्रमाणे ग्रुप केलेला लायब्ररीमधील सर्व पुस्तकांचा रिपोर्ट तयार करा. पब्लिशर्स आणि बुक टायटल्स दोन्ही चढत्या क्रमात असले पाहिजेत. कॉलमनार सिंगल कॉलम हा लेआउट वापरा. अशा प्रकारे आपण रिपोर्टवरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण जे शिकलो ते थोडक्यात. रिपोर्ट बनवणे, रिपोर्टमधील फील्ड्स सिलेक्ट, लेबल आणि सॉर्ट करणे, रिपोर्टचा लेआउट निवडणे, स्टॅटिक किंवा डायनॅमिक पैकी रिपोर्टचा टाइप निवडणे. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन spoken-tutorial.org टीमने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.